जालन्यातील घनसावंगी मतदारसंघातून भाजप बंडखोर सतीश घाटगे हे निवडणूक लढतायत। महायुतीनं आयत्या वेळी बाहेरून उमेदवार आयात केल्यानं निवडणूक लढवत असल्याचं त्यांनी सांगितलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सतीश घाटगे यांनी। कोण आला रे कोण आला यामध्ये आपल्यासोबत आज आपण घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत। आपल्यासोबत आपण बघू शकतो की या मतदारसंघामध्ये 3 साखर सम्राट आणि एक माजी आमदार या ठिकाणी लढत होत आहे। आपल्यासोबत या मतदारसंघातून भाजपचे बंडखोर सतीश घाटगे साहेब आहेत। सर, मला काय सांगाल, काय हवा आहे? हे बघा, मी पहिल्यापासून सांगत होतो की ह्या ठिकाणी उमेदवारी चुकती आहे। जे सांगलीत सांगितलं जात होतं ते घनसावंगीत पण सांगलं जात होतं, पण महायुतीच्या लोकांनी ते ऐकलं नाही आणि बाहेरून घेऊन उमेदवाराला उमेदवारी दिली। इथल्या जनतेला इथला प्रश्न जाणणारा, प्रश्न सोडवणारा, 24 तास त्यांच्या सोबत राहणारा आणि खऱ्या अर्थाने इथला जो अविकास आहे, आज विकास दूर करणारा नेता त्या ठिकाणी जनतेला अपक्ष आमदार करायचा होता। म्हणून जनतेच्या आग्रहाखातर मी बंडखोरी केलेली नाही, मी उठाव केला आहे। कोणासाठी? तर माझ्या जनतेसाठी। आणि आज तुम्हाला मी सांगतो, इथली परिस्थिती 23 तारखेला 100 आणि 101,000% विजय आमचाच आहे। मला काय सांगाल की 3 साखर सम्राट तुम्ही या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत। इथे साखरेचा ऊसाचा प्रश्न आहे, त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की जे प्रस्थापित आमदार आहेत त्यांनी शेतकऱ्याची फसवणूक केली असं तुम्ही वारंवार आरोप करताय, नेमकं तुमचं म्हणणं काय? नाही, बघा, त्या ठिकाणी फसवणूक केली असं मला म्हणायचं नाही। एक प्रकारे एक दबाव जो निर्माण करायचा असतो, कुठला तरी 2 विषय असतात, दबाव आणि आमिष। यांनी दोन्ही गोष्टी यांनी त्या ठिकाणी केल्या। यांनी ऊस उत्पादकाचा ऊस जर विरोधात जर कोणी गेलं तर त्या ठिकाणी त्याचा ऊस तोडायचा नाही, त्याचा ऊस बांधावर पडला पाहिजे व्यवस्था करायची आणि प्रत्येक गावात 1-2-3 एक्झाम्पल सेटअप करायचे, म्हणजे लोक घाबरून राहतील। त्या दबावात लोकांना मतदान करावं लागायचं। कारण आता एक मी शेतकरी, माझा 1000 टन जर ऊस जाणार असेल आणि तो जर त्या ठिकाणी मला बांधावर पडावा लागत असेल तर माझ्या आयुष्यातून मला उठायची वेळ येईल। त्यामुळे मी त्यांच्या दबावाला विरोध करू शकत नव्हतो आणि मग त्या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात साखर कारखानदारीचे क्रशिंग कॅपॅसिटी वाढवून या भागात गेल्या 3 वर्षापासून मराठवाड्यात सर्वात जास्त भाव देण्याचं काम पण आम्ही केलं। शेतकऱ्याला एक आत्मविश्वास दिला, शेतकऱ्याचे पांधन रस्ते शेत रस्ते केले आणि हा आत्मविश्वास आणि हे पांधन रस्ते शेत रस्ते आणि शेतकऱ्यांना आज 25 वर्षापासून त्या ठिकाणी जी दहशत निर्माण केली ती दहशत संपलेली आहे। आणि या ठिकाणी 2च साखर कारखानदार, तिसरे साखर कारखानदार नाही आहेत हे तुम्ही म्हणतायत, पण त्यांचं युनिट वेगळं आहे, कसलं प्रोडक्शन आहे मला माहीत नाही। आपण बघू शकतो, हे होते आपल्यासोबत सतीश घाटगे, ज्यांनी आत्ता आपल्यासोबत बोलताना भावना व्यक्त केलेला आहे की माझा या विधानसभा निवडणुकीमधून विजय हा निश्चित असणार आहे। लक्ष्मण सोळंके, NDTV मराठी, कुंभार पिंपळगाव।